खरं तर फळ शाश्वत असतं, कायम असतं, पण कर्मानुसार ते बदलतं. आणि म्हणूनच आत्मज्ञान हे फळ या अनुषंगानं जर कर्म केलं तर आत्मज्ञानच प्राप्त होतं. आणि ते प्राप्त करण्यासाठीची साधना म्हणजेच भगवद्गीता. हरि ओम. आता आपण 14व्या श्लोकाकडे वळतोय. भगवंत एक सोपा मार्ग सांगतात बघा. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझं स्मरण करतो त्याला प्राप्त व्हायला मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो. हे पार्थ म्हणजे पृथापुत्र अर्जुना, य अनन्य चेतः, जो माणूस माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होतो, नित्यशः सततम माम स्मरती, जो सतत नेहमीच निरंतर माझं म्हणजेच पुरुषोत्तम परमात्म्याचं स्मरण करतो, तस्य नित्ययुक्तस्य योगिना, असा जो कोणी नित्य निरंतर माझ्यामध्ये युक्त असतो म्हणजे माझ्याशी जोडलेला असतो, तस्याम सुलभा, अशा माणसाला मात्र मी सुलभ आहे, तो मला सहज प्राप्त करू शकतो. भगवंत काय सांगतात, हे पार्थ अहम सुलभा, अरे मी सोपा आहे भेटायला, सहजपणे प्राप्त होतो बरं का, त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. आता मंडळी कल्पना करा, समजा तुम्हाला भारताच्या पंतप्रधानाला भेटायचं आहे. सोपं आहे का? नक्कीच सोपं नाही आहे, फारच कठीण आहे. का बरं कठीण आहे? कारण ते आता ठाण्याला राहतात का? नाही राहतो. ठाण्याला नाही राहत, पुण्याला नाही राहत, मुंबईला नाही राहत. मग काय करावं लागतं? त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत जावं लागतं ना, तिथे ते राहतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्यांचं ठिकाण आहे, तिथे भेटावं लागतं. ते काय सगळ्या ठिकाणी नसतात, स्थानविशेष. तसंच काय होतं, वाटेल तेव्हा त्यांना भेटता येईल का? सहज आपल्या गंमत फिरायला म्हणून बाहेर पडलो होतो, तुमच्याकडे चहा प्यायला आलो, असं चालतं का हो? नक्कीच नाही चालत. त्यासाठी आधी वेळ ठरवावी लागेल, एक निश्चित काळ ठरवावा लागेल, कालविशेष, तेव्हाच ते भेटू शकतील. आणि दुसरं, आपल्याला त्याला उगाचच भेटता येणार नाही ना, काहीतरी प्रसंग पाहिजे, काहीतरी काम पाहिजे हो. आणि ते त्यांच्या योग्यतेचं काम पाहिजे, हे नक्कीच आहे. म्हणजे प्रसंग पाहिजे, परिस्थिती पाहिजे, काम योग्य पाहिजे, तेव्हा कदाचित आपल्याला त्यांची भेट मिळू शकेल. म्हणजेच काय, त्यांची भेट ही देश काल परिस्थिती सापेक्ष आहे, म्हणजे दुर्मिळ आहे. भगवंत सांगतात माझं मात्र तसं नाही, मी सगळ्याच ठिकाणी उपलब्ध आहे का? हो आहेत ना, आत्ता इथेसुद्धा आहेत, आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसलात तिथेसुद्धा आहेत, तिथेसुद्धा आहेतच की. असं काय थोडंच आहे फक्त काशीत राहतात बरं का, ठाण्यामध्ये नाही, पुण्यामध्ये नाही, किंवा तुम्ही ज्या गावाला राहता त्या गावात नाही, तसं काही नाही. अमेरिकेत नाहीत, अहो ते जगात सगळीकडे आहेत ना. बरं, त्यांना भेटण्यासाठी की वेळ ठरवावी लागते? नाही, 24 तास उपलब्ध आहे. 24 तास उपलब्ध आहेत, अगदी आत्तासुद्धा, ह्या क्षणीसुद्धा ते उपलब्ध आहेत. बरं, त्यासाठी काही विशेष प्रसंगी किंवा परिस्थितीची गरज लागते का? असं काय आहे का की फक्त एकादशीला सगळ्यांना भेटतात, किंवा आता दिवाळीचा पाडवा आला आहे त्याला सगळ्यांना भेटतील, इतर वेळी भेटत नाहीत, असं पण नाही आहे. बरं, असं आहे का की तुम्ही आजारी असलात, सिरियस असलात, इमर्जन्सी असेल तरच भेटतात, नाही तर भेटत नाहीत? असंही काही नाही हो, काही नाही. सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या स्थानामध्ये, सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध आहेत. ते परिस्थिती सापेक्ष नाही आहेत, काळ सापेक्ष नाहीत, आणि स्थळ सापेक्ष पण नाही आहेत. मग काय प्रश्न आहे मंडळी? प्रश्न असा आहे की आपण त्यांना उपलब्ध आहोत का? ते उपलब्ध आहेत हो, त्यांना भेटण्याची तयारी आम्ही केली का? मग त्यांना भेटायला पण काय तयारी लागते? हो लागते ना, तयारी करावीच लागते. त्यासाठी तयारी करावी लागेल मंडळी. प्रथम आनंद चेतस व्हावं लागेल. आनंद चेतस म्हणजे ज्ञान, चैतन्य, चैतन्य म्हणजेच ज्ञान. मग आता ज्या ज्ञानामध्ये अन्य म्हणजे दुसरेपणाचा अभाव आहे, असं ज्ञान म्हणजे आनंद चेतस, असं ज्ञान मिळवलं पाहिजे. म्हणजेच काय होतं, जो भक्त स्वतःला भगवंतापासून वेगळा मानतच नाही ना, असा. बघा ना, भक्तीची व्याख्या तीच आहे ना, जो विभक्त नाही तो भक्त, असा भक्त पाहिजे. आणि काय झालं, भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत ना, आपण पाहिले आहेत. काय पाहिलं? तसं बघा ना, एक अर्थभक्त असतो. आता अर्थभक्त काय करतो, भगवंता मला या संकटातून सोडव बाबा, आता तुझं सहाय्य पाहिजे, माझी लाज राख ना, याला म्हणतात अर्थभक्ती. आता ही जी अर्थभक्ती असते, कशासाठी? काय? संकटमुक्तीसाठी.
म्हणजेच काय झालं, साध्य कोण झाला, भगवंत. आणि साधन काय झालं, आपण जे करतो ते झालं साधन. म्हणजे बघा, इथे भगवंताला आपण साध्य बनवलं, दुसरं काही नाही केलं. म्हणजेच काय होईल, जेव्हा काम होईल तेव्हा कोपऱ्यात ठेवून देता येतं, काय हरकत नाही. दुसरा भक्त आहे जिज्ञासू भक्त. आता जिज्ञासूमध्ये आपण प्रकार बघितले होते. त्यातला विद्वान जिज्ञासू आहे, तो काय करतो, त्याला फक्त जाणून घ्यायचं. हो, भगवंत काय आहे जाण्याची इच्छा आहे, दुसरं काही नाही. त्यासाठी तो शास्त्रांचा अभ्यास करतो आहे, ज्ञानप्राप्तीसाठी काही कष्ट करायची त्याची तयारी आहे ना, पैसेसुद्धा खर्च करायला तयार आहे. पण हे सगळं कशासाठी करायचं आहे, हां आता भगवंत म्हणजे काय मला माहीत झालं, आणि मग त्याच्यावर प्रवचनात सुटायचं, पैसे मिळवायचे, हे सगळं करायचं आहे. त्या समाधानासाठी तो भक्त झाला आहे ना, तो त्याला आपण जिज्ञासू म्हणतो. म्हणजे काय झालं, इथे जाणली गेलेली वस्तू कोण झालं, ध्येय कोण झालं, भगवंत. आणि जाणणारा कोण झाला, हा भक्त, हा जाणणारा झाला. म्हणजे कसं झाला, हा भक्त झाला सचेतन आणि ज्ञानी, आणि भगवंत झाली जड वस्तू. तिसरा असतो अर्थार्थी भक्त. प्रत्येक ठिकाणी मला काय मिळेल हा पाहणारा. मग त्याची साधना म्हणजे काय असतं, भक्तियोगामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे. इतके पैसे घातले, इतका फायदा झाला, तसं इतकी माळा जप केला, त्याचं इतके मला फायदा मिळाला, असं होईल. कोणी सांगितलं की काय करा, गायत्री मंत्र जपा, हे काय विचारणार, त्याच्यातून काय होतं, काय फायदा होतो. अहो त्यामुळे बुद्धी वाढते, परीक्षेत चांगले गुण मिळतील. हां मग करू ना, मग काय हरकत नाही, झालं लागलं जपायला. असे आहेत ते अर्थार्थी भक्त. मंडळी, आता आपण भक्तांचे प्रकार बघितले. याचा अर्थ काय होतो माहिती आहे, की जसं आपला स्वभाव असतो तशी आपली भक्ती असते. तसा स्वभाव तशी भक्ती असते. आणि मग अनन्य भक्त कोणाला म्हणायचं, अनन्य भक्त कोण, अनन्य चेतस कोणाला म्हणायचं, जो हे जाणतो, काय जाणतो, की भगवंतांना आत्मस्वरूपाने जाणणं, त्याचं खरं स्वरूप जाणणं आहे, हेच त्याचं खरं ज्ञान आहे, खरं जाणणं आहे. आणि असा माणूस मग काय करतो, ज्ञानेंद्रियांच्या साह्याने, मनाच्या भरारीने आणि बुद्धीच्या कर्तृत्वाने भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करत नाही, करणारच नाही. तो काय, मग कसं जाणतो, तो जाणतो की सर्व काही भगवंतच करत असतात. आणि ते कुठे आहेत, माझ्यामध्येच आहेत ना, माझ्यामध्येच आहेत, मला व्यापून आहेत संपूर्णपणे. त्यामुळे ते माझ्यासाठी योग्य आहे तेवढंच करतील ना, नक्की, त्यात शंकाच नाही. यालाच म्हणतात शरणागत भक्ती. आणि हाच आहे आनंद भक्त बरं का, आनंद चेतस, आत्मरूपाने भगवंताचा झालेला भक्त. आता हे वाचताना असं वाटतं की आनंद भक्तीसुद्धा मोठी कठीण आहे, काय सोपं थोडंच आहे. पण खरं सांगू का, हे रोज आपण जगतो सुद्धा ना. हो, रोज जगतो ना, करतो नेहमी. कसं करतो पहा, आता बघा, आपण देवळात जातो, देवळात देवाची मूर्ती असते, देवाच्या मूर्तीसमोर उभे राहतो आणि हात जोडतो. हात जोडल्यावर काय करतो माहिती आहे, डोळे मिटून घेतो. आता मला सांगा, तुम्ही मूर्तीसमोर उभे आहात, ते मूर्ती बघायला, दर्शन घ्यायला गेलात की नाही, पण मग डोळे मिटता का हो, कारण आपण हे जाणतो की भगवंताचं खरं दर्शन डोळे मिटल्यावर होतं. अहो सगळी इंद्रिय, सगळी कर्मेंद्रिय आणि सगळी ज्ञानेंद्रिय यावरून आवरून आपण नतमस्तक झालो ना, म्हणजे काय होतं, त्याच्यापुढे शरणागत झालो तरच त्याचं दर्शन होतं. का बरं, कारण ते आपलं स्वरूप आहे ना. आपले डोळे बाहेरचं बघू शकतात, कान बाहेरचं सगळं ऐकू शकतात, पण डोळे बंद केले ना की आत्मस्वरूपाने असलेला भगवंत दिसायला लागतो, त्याची छान मुरलीचा आवाज ऐकू यायला लागतो. हे अगदी खरं आहे. आणि हेच आहे आनंद चेतस होणं, दुसरं काही नाही आहे. ह्याचाच अर्थ काय होतो मंडळी, ह्याचा अर्थ असा होतो की जो माणूस अजून हे माझं, हे तुझं, हे इतकं, हे तितकं, अशा छोट्या छोट्या गोष्टीत रमलेला आहे ना, त्याला मागे एका श्लोकात सांगितलं होतं, त्याला काय म्हणतात, लघुचेतस. असं तो लघुचेतस आहे ना, तो आनंद चेतस नाही होऊ शकत. तो नाहीच होऊ शकणार, हे खरंच आहे. त्याच्यासाठी हृदयाची उदारता पाहिजे. उदार हृदय तू वसुधैव कुटुंबकम असं पाहिजे ना. मग त्यांच्यासाठी परमात्मा दूर नक्कीच नाही आहे, कारण ते त्याचं स्वरूप तर आहे, तेच तर त्याचं स्वरूप आहे. तसंच दुसरा एखादा माणूस आहे ज्याने काय केलं आहे, संपूर्ण वैराग्य प्राप्त केलं आहे आणि मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छाही त्याच्या मनामध्ये आहे. त्याचं मन आपोआप सर्व विषयांमधून निवृत्त झालेलंच आहे. आणि जो अखंडपणे भगवंताच्या अनुसरणात राहतो तोही आनंद चेतसच आहे ना. अशा माणसांना सुद्धा मी सुलभतेने प्राप्त होतो असं भगवंत सांगत आहेत. आणखी कशी माणसं, आनंद चेतस तर आहेतच, पण शिवाय कशी आहेत, सततम माम स्मरती आणि नित्यशा माम स्मरती. सततम माम स्मरती नित्यशा म्हणजे जी माणसं सतत माझं स्मरण करतात, जी माझं नित्यशा स्मरण करतात. आता इथे गडबड झाली. अहो इथे बघा,
ते सतत आणि नित्य हे दोन शब्द आपण सारखेच एकाच अर्थाने वापरतो की नाही? आपल्या दृष्टीने दोघांचा अर्थ एकच आहे की. पण हे लक्षात ठेवा मंडळी, गीतेमध्ये कुठलाही शब्द सुपर फ्लोस उगाच वापरलेला नाही हो. केवळ यमक गुण जुळवण्यासाठी वापरलेले शब्द नाही आहेत. प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे, प्रत्येकाला. मग काय अर्थ आहे ते? मग आता सततम आणि नित्य शब्दांचे अर्थ काय? सतत म्हणजे काय? अखंडपणे चिंतन करणं, अखंड नामस्मरण करणं, अखंड करायचं, त्यात सातत्य पाहिजे हो. आता सुरुवातीला काय होतं माहिती आहे? आपण नामस्मरण करायला बसतो नाही असं थोडंच आहे. पण कसं होतं, समजा अगदी रामाचे भक्त काय करतो, खोलीचा दरवाजा लावून घेतो, पंखा लावतो, अगदी रामाचा फोटो समोर आहे, कुठे आवाज होणार नाही याची व्यवस्थासुद्धा करतो आणि मग करतो नामाला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम सुरू झालं आणि चित्रामधल्या मूर्तीकडे बघत राहतो, फोटोमधल्या डोळे मिटतो. डोळे मिटले की प्रथम काही काळ ती मूर्ती डोळ्यासमोर राहते बरं का, किती 1-2 क्षण, जास्त नाही आहे, राहते. पण मग राम केव्हाच नाहीसं होतं. मग काय व्हायला लागतं, दुसऱ्याच मूर्ती दिसायला लागतात. मूर्ती म्हणजे दुसरीची कोण जी माणसं आपल्या आवडीची आहेत, गरजेची आहेत, प्रेमाची आहेत, ती दिसायला लागतात सगळी. किंवा एखाद्याबद्दल अतिशय तिरस्कार असेल ना, तो सुद्धा दिसायला लागतो बरं का कधी कधी. आणि मग अशीच मूर्ती समोर यायला लागतात. मग काय करावं लागतं, प्रयत्नपूर्वक पुन्हा एकदा आपल्या मनाला आराध्य दैवताकडे आणावं लागतं. आणि मग ज्याचं नाम, त्याचं स्मरण, त्याचं ध्यान असं अखंड जे चाललं ना, सातत्य साधावं लागतं, तरच ते होतं सततम स्मरती. आणि अखंड स्मरण कधी कधी सहजगत्यासुद्धा घडू शकतं बरं का, प्रयत्नाशिवाय झालं पाहिजे. आणि तसं काही ठिकाणी होतं पहा. आता तुम्हाला आठवत असेल, आपल्या पूर्वी खेडेगावामध्ये आणि अजूनसुद्धा काही ठिकाणी आपण अजूनही सिरियलमध्ये, सिनेमामध्ये वगैरे बघतो, काय होतं, कित्येक स्त्रिया कळशी किंवा हांडा घेऊन लांबून पाणी आणतात. आता त्यांची दृश्य जर कधी बघितली असतील ना, तर बघा, एकावर एक 2 हांडे असतात डोक्यावर भरलेले आणि काखेवर एक कळशी असते, बाजूला एक मूल चालत असतं, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असतं बरं का. आणि ही बाई इतर बायकांची गप्पा पण मारत असते ना, पण कायम लक्ष असतं की आपल्या डोक्यावर हांडे आहेत. जरासुद्धा डोकं हलत नाही, इकडे हलत नाही. का बरं? सततम स्मरती, सतत स्मरण असतं. किंवा आता बघा ना, कोणत्याही पुरुषाला किंवा स्त्रीला आपण पुरुष किंवा स्त्री यावं त्याची अखंड जाणीव असते की नाही? कायम असते. बघा ना, अगदी एखाद्या स्त्रीला अचानकपणे झोपेतून जागा केलं, अचानकपणे, पहिली प्रतिक्रिया काय असतं, पदर सावरणे. का बरं? कारण मी स्त्री याची जाणीव अखंडपणे असते ना, तशीच जाणीव पुरुषात सुद्धा असते ना, काही शंकाच नाही. तसं स्मरण पाहिजे, अखंड स्मरण पाहिजे. म्हणजे बघा, सकाळी एकदा हात जोडले आणि भगवंता तुम्हाला शरण आहे, रात्री झोपताना नमस्कार केला की झालं, असं नाही हो, असं नाही चालत. सततम आणि नित्यशः दररोज पाहिजे. फक्त एकादशी लागली 24 तास अखंड नामस्मरण, इतर दिवशी माळबंद, असं नाही होतं कामा. एक लक्षात ठेवा, हिंदू धर्मामध्ये शुक्रवारची प्रार्थना किंवा रविवारचा धर्म अशा संकल्पना बिलकुल नाहीत. अशा बिलकुल नाही आहेत. धर्म म्हणजे आठवड्यातून किंवा दिवसातून एकदा करण्याची साधना किंवा दिवसातून इतक्या वेळा करण्याची साधना, अशी हिंदू धर्माची कल्पना नाही. नाहीतर इथं तेवढ्या फक्त करायचं, बाकीच्या वेळेस धूमधडाका, हे हिंदू धर्माला मान्यच नाही हो. हिंदू संस्कृतीला ते अभिप्रेत पण नाही आणि मान्यही नाही आहे. सखोलतेने पूजा करणं, एकाग्रतेने पूजा करणं, ज्ञान, प्रार्थना, उपासना, ध्यान करणं, नामस्मरण करणं, दिवसातून 1-2दा करणं बरोबर आहे, ठीक आहे ना. धर्मही तेच सांगतो, दिवसातून 1-2दा करा. पण मग इतर वेळी काय करायचं? इतर वेळी हवं ते करायचं, भगवंतांना पूर्णपणे विसरून जायचं, सगळा धूमधडाका चालू, असं आपला धर्म नाही मानत हो. असं नक्कीच नाही मानत. नाहीतर काय होतं, मग इतर वेळी कितीही पापं करावी आणि मग काय करावं, एकदा गंगेत बुडी मारावी. गंगेत बुडी मारली की सगळी पापं नाहीशी होतात. मंडळी, भोंगळपणा आहे हो, नुसता भोंगळपणा आहे, दुसरं काय नाही. अहो, गंगामध्ये काय बाथरूम आहे काय? केली आंघोळी झाले स्वच्छ. तुम्ही काका असं कसं म्हणता हो? आम्ही तर लहानपणापासून ऐकतोय की गंगेमध्ये जर स्नान केलं तर सगळी पापं नष्ट होतात. म्हणजे काय सगळं खोटं आहे का? हो, मी काय म्हणतो याला काही महत्त्व नाही हो. मी तर तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. एकदा एका भक्ताने रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला होता. ते बसले होते त्या गंगेच्या काठी. तो काय म्हणाला, महाराज, गंगा नदीमध्ये स्नान केलं की सगळी पापं नष्ट होतात असं म्हणतात, ते खरं आहे का हो? आता हा संवाद चालला होता कुठे गंगेच्याच काठाला. रामकृष्ण म्हणाले, अगदी बरोबर आहे, प्रश्नच नाही. गंगेत जर आंघोळ केली तर सगळी पापं नष्ट होतात, हे खरं आहे. पण काय होतं म्हणाले, तू जेव्हा त्या गंगेत उतरण्यासाठी कपडे बदलायला लागतोस ना,
तेव्हा बापांना समजतं की आता आंघोळ करणार आहे. मग ती काय करतात माहिती आहे, ती तिथून उडतात आणि या समोरच्या झाडावर जाऊन बसतात. आणि मग काय होतं, तू आंघोळ करून बाहेर आलास की पुन्हा उडी मारतात, तुझ्या खांद्यावर बसतात. म्हणजे गंगेमध्ये आंघोळ करून पापं केव्हा नष्ट होतील? पापांसकट आंघोळ करता आली तर ना. ते जमते का बघा. असं आहे मंडळी. भगवंत काय शब्द वापरतात, ते म्हणतात नित्ययुक्त. नित्ययुक्त म्हणजे काय? नित्ययुक्त म्हणजे नित्य योगामध्ये जो स्थिर असतो तो, जो योगामध्ये नित्य स्थिर असतो. कसला योग? कसला योग? युक्त. युक्त म्हणजे काय? जोडलेला, चिकटलेला, जो कायमचा आणि अखंडपणे भगवंताशी जोडलेला असतो तो म्हणजे नित्ययुक्त. असा भक्त भगवंताला अभिप्रेत आहे बरं का. असा भक्त पाहिजे. आता मंडळी एक लक्षात घ्या, कशाशी जोडता केव्हा येईल? कधी जोडता येईल? अर्थात जे कायमचं आहे त्याच्याशीच कायमचं जोडलं जातं आहे ना. जे स्वतःच कायमचं नाही त्याच्याशी कायमचं कसं जोडलं जाणार? जे स्वतः अनित्यच आहे हे तर अगदी खरं आहे ना. आता भगवंतांनी काय सांगितलं आहे, ते म्हणतात जे कायमचं आहे त्याशी जोडलेलं राहा. म्हणजे कायमचं नाही असं काय काय आहे का हो? काही आहे ना. अहो आपले सगळे नातेवाईक बघा ना. नातेवाईकांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हो? इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह असं म्हणतात. रिलेटिव्ह. आता तुम्ही इंग्लिश डिक्शनरीमध्ये अर्थ काढून बघा. रिलेटिव्ह म्हणजे काय? जे ॲब्सोल्यूट नाही ते, जे ॲब्सोल्यूट नाही त्याला रिलेटिव्ह असं म्हणतात. म्हणजेच काय हो, कधी असतं कधी नसतं, काही प्रसंगामध्ये असतं काही प्रसंगामध्ये नसतं, असं जे आहे ना ते आहे रिलेटिव्ह. मग त्या रिलेटिव्हपासून ॲब्सोल्यूट आनंद कसा मिळेल? म्हणजे रिलेटिव्ह जे आहे ना, आनंदही रिलेटिव्हच मिळेल ना. उलटं दुःख मिळण्याची शक्यता जास्त आहे, हे खरंच आहे. आणि आता मग काय होतं, जी गोष्ट वस्तू आहे ना, जी स्वतःच विनाशी आहे त्याच्याशी जोडलेलं राहून कायमचं कसं काय जोडता येईल? आता बघा ना, अवस्था बघा. जागृत अवस्थेमध्ये आपण ज्ञान प्राप्त केलं. आता ते ज्ञान आणि तो जो काय अनुभव आहे तो फक्त जागृत अवस्थेत कामाला येतो की नाही? जेव्हा आपण स्वप्नावस्थेत असतो किंवा गाढ झोपी जातो तेव्हा या अनुभवाचा काहीच उपयोग होत नाही. हा अनुभव, हे ज्ञान काही उपयोगाला येत नाही. सगळी ज्ञाती गोती, वस्तू, व्यक्ती, प्रसंग यांचं अखंड सानिध्य कायमचं जोडणं शक्यच नाही. मग काय कायमचं जागृत राहायचं का? तेही शक्य नाही. झोप येणारच ना. म्हणजे मग जी वस्तू कायमची जवळ असते तिच्याशी कायमचं जोडलेलं राहू शकू. मग तुम्ही म्हणाल काका आमचा देह बरोबर कायम असतो ना. असतो ना, पण केव्हा? फक्त याच जन्मापुरता ना. ह्या जन्मापुरता आहे. मागच्या जन्मात कोण होता कोणाला माहिती आहे? कोण होता तुम्ही सांगा? नाही माहिती. मी कोण होतो? नाही माहिती. पुढचा जन्म कुठला येणार? नाही माहिती ना. हां, पण मंडळी तंबाखू खाल्लं की पुढचा जन्म कुठला आहे तुम्हाला माहिती आहे बरं का. काय सांगतात? हो माहिती आहे. काय झालं, एकदा एक प्रवचन ऐकत होतं. एका प्रवचनकाराने त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला तर सांगतो. गोष्ट सांगितली. त्यांची प्रवचनं कुठेतरी गुजरातमध्ये झाली होती. गुजरातमध्ये. आता प्रवचनकारांचा तर काय प्रश्नच नाही, ते संबंध भारतभर प्रवचनं करत असतात, परदेशात सुद्धा करतात. गुजरातमध्ये प्रवचन होती. आता त्यांची सवय काय होती, सकाळी उठलं की फिरायला जायचं. आता कोणाकडे ते मुक्काम होता खेडेगावात, सकाळी उठून फिरायला गेले. आता सगळे आसपास शेती, सगळी शेतीच्या बांधावरून फिरत होते. फिरता एक गाढव भेटलं. अगदी असं हडकुळं झालं होतं. आता संतांना कोणाशी बोलता येतो, कसं बोलता येतं गोष्टीत नाही विचारायचं. त्याने त्या गाढवाने विचारलं, काय गाढवराव कसे काय आहात? तो म्हणलं काय करणार महाराज, फार वाईट परिस्थिती आहे, खायला काही नाही. का बरं? एवढी शेतं आहेत की. अहो म्हणलं बघा ना सगळी शेतं जी आहेत खाली, तुम्हाला तर माहिती आहे गाढवाला काही कोणी बांधून ठेवून खायला घालत नाही हो. संध्याकाळी आमचा मालक आम्हाला सोडून देतो. मग जाऊन फिरायचं, जे काही मिळेल ते खायचं. मग शेतं आहेत ना बाबा एवढी, खा ना. मग काय करू, तुम्ही बघा ना, तुम्ही आता आलात ना, सगळ्या शेतांना कंपाऊंड घातले तो माणसाने. कंपाऊंड घातलेत, कसं खाणार? तर संत म्हणाले, अरे बाबा मी आता गावाकडूनच आलो. 2-3 शेतं वाटेत अशी होती बरं का, ज्याला कुठल्याही तऱ्हेचं कंपाऊंड घातलेलं नव्हतं. हा गाढव म्हणाला, अहो महाराज मी या गावातलाच आहे, मला ती शेतं माहिती आहेत. मग जाऊन खा ना, काय अडचण काय आहे? तो म्हणला, अहो महाराज ती तंबाखूची शेतं आहेत. मग तुला काय फरक पडतो? गाढवाला काय फरक आहे? तंबाखूचं शेत काय आणि काय खा ना. तो गाढव काय म्हणाला माहिती आहे तुम्हाला, महाराज मग मागच्या जन्मी तंबाखूच खाल्ली हो, म्हणून हा जन्म गाढवाचा आला, आता आणखी कुठे पाठवत. असं असतं मंडळी. आता प्रत्येकाने आपलं हिशोब जमवून पाहावं काय होतं ते. म्हणजे बघा, देहाचं सानिध्य पण कायमचं नाही. देहसुद्धा कायमचा नाही. नित्य कोण उपलब्ध आहे? मग नित्य फक्त परमात्मा उपलब्ध आहे. तो आपल्यामध्ये या देहामध्ये आहेच ना. मागचा देह होता त्याच्यात पण होता.
आणि पुढचा देह जो कुठला असेल त्याच्यातही तोच असेल. किंवा देह असो किंवा नसो, परमात्म्याचं अस्तित्व तर कायमचंच आहे की नाही. त्याच्याशी जो जोडलेला राहतो ना, त्याला म्हणतात नित्ययुक्त. त्याला म्हणायचं नित्ययुक्त. म्हणजे पाहता काय झालं, परमात्मा कोणासाठी सुलभ आहे? ते म्हणतात सर्वांसाठी सुलभ आहे. फक्त साधकाने कसं पाहिजे, आत्मचेतच पाहिजे, सतत आणि निरंतर भगवंताचं स्मरण करायला पाहिजे, त्याच्याशी कायमचं जोडलेलं राहायला पाहिजे. एवढं केलं की तो सहजपणे प्राप्त होतो, सहजपणे प्राप्त होतो. भगवंतच सांगताय. पण सगळी म्हणा समजा भगवंत आम्ही एवढी सगळी मेहनत केली, आम्हाला काय मिळणार? आम्हाला काय मिळणार हे महत्त्वाचं आहे की नाही. आता काय मिळणार त्याची यादी भगवंत पुढच्या श्लोकात देणार आहे, पाहूच आपण तेव्हा. पण काय होतं एक लक्षात ठेवा, इथे असं पण काही नाही की तुमचे नंबर देऊन ठेवा, तुमचे सगळी नावं आम्ही कॉम्प्युटरमध्ये टाकतो, आम्हाला लकी ड्रॉ काढतो, तुमचा नंबर लागला तर तुम्हाला मिळेल, असं पण काही नाही. सगळ्यांना उपलब्ध आहे, सगळ्यांना. कुणाकुणाला उपलब्ध आहे आणि काय काय उपलब्ध आहे भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहे, तेव्हा बघूया. हरिओम.